वेळ कमी आहे, जास्त बोलणार नाही। आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा ज्याने 2.5 वर्षात इतिहास बदलून टाकला, मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षात प्रत्येकाच्या घरात जाता येतं, हे ज्या नेतृत्वानं दाखवलं ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तुमचे माझे सर्वांचे लाडके नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, ज्याने महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यापासून सर्वाधिक उद्योग खात्याचा क्रांतिकारी असा इतिहास घडवून परदेशातून निधी आणला आणि उद्योग उभा करण्याचं आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी क्रांतिकारी काम केलं ते आदरणीय उदयजी सामंत साहेब, माझे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक आणि माझे भाऊ आदरणीय शंभूराजे देसाई व्यासपीठ मान्यवर, आणि हे मैदान ज्या पैलवानानं भरवलंय तो डबल केसरी माझा लहान भाऊ चंद्रहार दादा पाटील आणि ही मैदान। साहेब मी जास्त बोलत नाही, तुम्ही सगळं डोळ्यानं बघितलेलं आहे। मी एवढंच सांगतो, हिंद केसरी मारुती मानेंच्या बरोबर मी दिल्लीला गेलो होतो आणि त्यावेळी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर होते। राजीवजी गांधींना भेटल्यानंतर राजीव गांधींनी साहेब एकच वाक्य, राजीव गांधींनी एकच वाक्य घेतलं आणि निलंगेकरांना सांगितलं, शिवाजी निलंगेकर साहब ये पहलवान मुझे पार्लियामेंट में चाहिए, आणि हिंद केसरी मारुती माने खासदार झाले। आज मी या तमाम माझ्या मानखोऱ्यातल्या दुष्काळी भागाच्या जनतेच्या वतीनं तुम्हाला कळकळीची नम्र विनंती करतो, ज्या उद्धव ठाकरेनं संजय राऊतानं या भोळ्या भाबड्या चंद्रहार दादाला फसवलंय, चंद्रहार दादाचा विश्वासघात केला, त्यांनी उभा केलं चंद्रहार दादाला आणि निवडून आणलं विशाल पाटलाला। ही गद्दारी करणारी माणसं आहे ती साहेब, याचा बदला आता तुम्हीच घ्या आणि चंद्रहार दादाला राज्यसभेवर दिल्लीला वाजत गाजत इमानाने घेऊन जाऊया आणि तमाम या तरुणांची इच्छा पूर्ण करूया। मी जास्त बोलत नाही, जसा आज आलाय तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, जिथं शिंदे साहेबांचा फोटो आणि जिथं धनुष्यबाण माझ्या रक्ताची शपथ आहे तिथं मत द्यायचं, तुम्ही दुसरीकडे मत टाकायचं नाही। डायलॉग म्हणतो, हॅलो हॅलो रफेक भाई कुठं आहे तुम्ही? का नाही ते कुठं गेलाय काय गेलाय सांगितलं नाही, रिकुताय रडायला लागली, माणसं काळजी करायला लागली। आम्ही सध्या गुवाहाटीत आहे, काय झाडे काय डोंगर काय हाटे समद काय ओके। शिंदे साहेबांचं महाराष्ट्राचं नेतृत्व एकदम ओके।